जय जय गुरुदेव दत्त. संक्रांतीचा दिवस, तिळगुळ, दान, सूर्य. पण आज एक असा प्रश्न विचारतो, ज्या ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्यालाही दान करावं लागलं होतं का? आणि जर हो, तर मग आपण कोण आहोत? मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, तो बदलाचा दिवस आहे. सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, अंधाराकडून प्रकाशाकडे, थंडीपासून उष्णतेकडे आणि स्थैर्याकडून परिवर्तनाकडे. पुराणकथांमध्ये एक संदर्भ येतो. संक्रांतीच्या दिवशी स्वतः ब्रह्मदेवांनी सूर्यदेवाला दान अर्पण केलं. हो, सृष्टीकर्ता दान करतो. पण थांबा, ब्रह्मदेवाकडे कशाची कमतरता होती? त्यांना कोणाकडून पुण्य मिळवायचं होतं किंवा पाप धुवायचं होतं? उत्तर आहे नाही. ही कथा लिटरल नाही, ती सिम्बॉलिक आहे. ब्रह्मदेव म्हणजे कर्तेपणा, सूर्य म्हणजे नियम, काळ, शिस्त. या कथेचा अर्थ असा आहे की कर्ताही नियमांच्या पलीकडे नाही. जो निर्माण करतो तोही नम्र राहतो. कथांमध्ये सांगितलं जातं, ब्रह्मदेवांनी दान दिलं, तीळ, जल, अन्न, सुवर्ण. पण हे फक्त वस्तू नव्हत्या. तीळ म्हणजे कर्म आणि ऋण, जल म्हणजे अहंकाराची शुद्धी, अन्न म्हणजे जीवनाचा स्वीकार, सुवर्ण म्हणजे आसक्तीचा त्याग. म्हणजेच ब्रह्मदेवांनी माझं हे भाव सोडलं. पण हे सगळं संक्रांतीलाच का? कारण हा दिवस आहे ट्रान्झिशनचा. जसा सूर्य दिशा बदलतो तसंच माणसालाही आपली वृत्ती बदलायला सांगितलं जातं. म्हणूनच आपल्याला सांगितलं गेलं, दान करा, गोड बोला, जुना राग सोडा, नवं सुरू करा. कारण दान म्हणजे देणं नाही, दान म्हणजे मोकळं होणं. जेव्हा ब्रह्मदेव म्हणतो हे माझं नाही, तेव्हा माणसाने माझ्याकडे देण्यासारखं काही नाही असं म्हणणं हा अहंकार नाही का? संक्रांतीचं दान म्हणजे पैसा कमी होणं नाही, प्रतिष्ठा जाणं नाही, नुकसान नाही. ते म्हणजे आतील ओझं कमी होणं. म्हणूनच ही कथा इतिहासात खरी नसेल, पण आयुष्यात 100% खरी आहे. आजचा विषय जर थोडासाही मनाला लागला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासारख्या आणखी कुणापर्यंत पोहोचू द्या, एक लाईक करून. अशाच सोप्या शब्दात श्रद्धा आणि तर्क समजून घ्यायला सोपी आस्थाला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आणखी एक प्रश्न आणि त्यामागचं अर्थपूर्ण उत्तर. जय जय गुरुदेव दत्त.